माझ्या तोडीस तोड उमेदवार विरोधकांकडे नाही म्हणून ते उमेदवार जाहीर करू शकत नाही असं थेट विधान करत भाजपा सरकारने केंद्राचे मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला हलविण्यात आले आणि विनाशकारी वाढवण बंदरासारखे प्रोजेक्ट पालघरवर लादले जात आहेत असं म्हणत भारतीताई कांबळे शिवसेना उबाटा उमेदवार यांनी पालघर जिल्ह्यासाठी अभ्यासपूर्ण वचननामा जाहीर केलाय। आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा माझी उमेदवारी जाहीर केली त्याच्या अगोदर मला त्यांनी फोन केला फक्त 15 मिनिटं अगोदर की मॅडम असा विषय आहे आणि तुम्ही लढणार ना। तुम्ही सांगितलं साहेब तुमचा आशीर्वाद असेल तर मी नक्कीच लढेल। असं मला खासदारकी ही अपेक्षितच नव्हती कारण की मी आमदारकीसाठी इच्छुक होते तर त्याच्यामुळे मला खासदारकी भेटेल असं माझ्या ध्यानातही नव्हतं। परंतु आमच्या पक्षप्रमुखाचा आशीर्वाद म्हणून आम्ही ही खासदारकी लढवणार आणि जिंकणारही आहोत कारण का पालघर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जी सामान्य जनता आहे ती उद्धव साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे तर त्याच्यामुळे आम्ही ही निवडणूक नक्कीच जिंकू। मॅडम आम्हाला तर आव्हान कोणाचंच वाटत नाही कारण का ह्याच्या अगोदर आमचाच पक्षाचा खासदार होता निवडून आलेला तर त्याच्यामुळे आम्हाला आव्हान वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ह्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असताना महिला म्हणून जेव्हा काम केलं तर खरोखरच मी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोरोना काळात होते तरी पण दैवकृपेने का होईना की मला समाजसेवा करण्याची संधी मिळाली, सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली तर त्याच्यामुळे इथेची जनता आहे ना त्यांना भारती कांबळे ही घराघरात पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त असं परिश्रम करावं लागत नाही आहे। आम्ही फक्त आता सध्या आमच्या पदाधिकारी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्याचा कार्यक्रम आखलेला आहे जो करत आहोत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत कारण का 30 लोक माझी प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावरती घेऊन प्रचार करणार आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला जास्त काही कुठल्याच पक्षाचं आव्हान आहे असं वाटत नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत राहून लढत आहोत। बघा पालघर हा सागरी, डोंगरी आणि नागरी या 3 विभागामध्ये विभागलेला जिल्हा आहे। आमचे जे डोंगरीचे विषय आहेत की आमच्या आदिवासी लोकांच्या ज्या जमिनी आहेत त्यांचे सातबारे आहेत किंवा वनपट्टे आहेत ते हिसकावून घेण्याचा आता शासन प्रयत्न करत आहे तर त्याच्यामुळे आम्ही ह्या जनतेच्या पाठीशी आहोत कारण का माझे आदिवासी बांधव आहेत हे या जिल्ह्याचे किंवा ह्या इथेचे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांचा अधिकार आहे वनपट्टा असणं वगैरे तर त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत। आमच्या आदिवासींसाठी आमची मुलं जी शिक्षण घेत आहेत तर त्याच्यासाठी कुठेतरी एक मेडिकल कॉलेज असावं। जव्हारसारख्या ठिकाणी याच्यापूर्वी मेडिकल कॉलेज बनवण्याची घोषणा केलेली आहे परंतु ती कागदोपत्रीच आहे तरी ती त्या मेडिकल कॉलेजसाठी आम्ही केंद्रामध्ये आवाज उठवणार आहोत की आमची आदिवासींची मुलं त्या कॉलेजमध्ये फ्री ऑफ चार्ज किंवा कमी फीमध्ये शिकली पाहिजेत म्हणून आम्ही त्या मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न करणार आहोत। त्याच्यानंतर दळणवळणाचा जो एक गॅप झालेला आहे की कुठेतरी आम्ही बघतो की दवाखान्यात नेताना डोळीतनं लोकांना न्यावं लागतं वगैरे किंवा नदी पार करताना त्यांना पोहत नदी पार करावी लागते तर त्यांच्यासाठी कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचं आम्ही काम करणार आहोत। त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केंद्र शासन म्हणत आहेत की आम्ही आदिवासींना रोजगार देत आहोत परंतु त्यांनी काय रोजगार दिला? गेल्या 6 महिन्यापासून MRGSचा प्रश्न आहे। 6 महिन्यापासून आमची लोक गरीब जनता काम करत आहे परंतु 6 महिन्यापासून त्यांना त्यांचा मोबदला दिला गेलेला नाही त्याच्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावं लागत आहे। मग हे केंद्र सरकार करत काय आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे सुशिक्षित बेरोजगार आहेत। पेसाच्या नावाखाली फक्त एक घोषणा केली गेली की पालघर जिल्हा हा पेसा जिल्हा आहे परंतु पेसाच्या काहीच सुविधा ह्या पालघर जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या नाहीत तिथेच्या नागरिकांना तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। आता डोंगरी झाल्यानंतर आम्ही शहरी भागाकडे येतो। विरार, वसई, पालघर जसा भाग आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे तो इतक्या वर्षापासून भेडसावत आहे की ह्या जिल्ह्यामध्ये मोठमोठी धरणं आहेत ती चांगल्या पद्धतीने विकसित केली तर इथेच्या जनतेला पुरेसं पाणी मिळणार आहे परंतु आताच्या सरकारने आतापर्यंत हे काही केलं नाही म्हणजे पाण्याचं काहीच नियोजन नाही। जल जीवन मिशनची योजना आणली परंतु ते जल जीवन मिशनचे फक्त पाईप टाकून ठेवलेले आहेत पाण्याचं स्तोत्र नाही आहे तरी सुद्धा टाक्या बांधून ठेवलेत। विरारसारख्या ठिकाणी 69 गावांमध्ये टाक्या बांधलेल्या आहेत परंतु आजपर्यंत त्यांच्या इथे एक थेंबही पाणी आलेलं नाही। आता तुम्ही बघितलं तर सागरी किनारपट्टी आहे जी अर्नाळ्यापासून आमची झाईपर्यंत लागलेली आहे तिथेच्या लोकांनी जे शहरीकरण झाल्यामुळे खाडीमध्ये भराव करून बिल्डिंगी बांधलेल्या असल्यामुळे तिथे जे पाणी समुद्राच्या गोटावरची जी गावं आहेत ते पाणी गावामध्ये येतं आणि घरांमध्ये पाणी जातं परंतु तिथे वॉटर लॉकिंग सिस्टम केलेली नाही आहे त्याच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू। असे शहरी भागामध्ये गटर आहे, पाणी आहे, रस्ते आहेत असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यासाठी आम्ही केंद्रामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न नक्की करू। आणि आम्ही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता पण मी तुम्हाला आजचाच किस्सा सांगितले। मला सकाळी एक फोन आला की एक प्रेग्नेंट बाई होती तिचं बच्चू कमी वजनाचं असल्यामुळे
तिला इथेच्या हॉस्पिटलमधून सांगितलं की तुम्ही सेल्वास ठिकाणी स्थलांतरित व्हा. म्हणजे आज आपल्या जिल्ह्यामध्ये आरोग्याचा इतका भीषण प्रश्न आहे की आपल्या इथेच्या लोकांना सेल्वासारख्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागत आहे, स्थलांतरित व्हावं लागत आहे, तिथे उपचारासाठी जावं लागत आहे. कधी कधी अशी अवस्था येते की रस्त्यामध्येच आपल्या ह्याचा मृत्यू होतो किंवा प्रेग्नेंट बाई असते तिचं रस्त्यातच डिलिव्हरी होऊन जाते. अशा सिच्युएशनमध्ये आत्तापर्यंतच्या सरकारने, केंद्र सरकारने, ह्या BJP सरकारने पालघर जिल्ह्यात असं एक सुसज्ज हॉस्पिटलसुद्धा निर्माण केले नाही, जे आम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण करायचं आहे. ज्यावेळेस मी केंद्रामध्ये जाईन तर सगळ्यात पहिला माझा जो प्रश्न असेल ते ह्या पालघर जिल्ह्यासाठी एक सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करणं, ह्या जिल्ह्यासाठी पाण्याची व्यवस्था करणं, ह्या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करणं, ह्या जिल्ह्यातील लोक जी मुंबईसारख्याच ठिकाणी रोज शिक्षणासाठी किंवा कामाच्या निमित्ताने जात आहेत, आत्तापर्यंत ज्या लोकल चालत आहेत त्या फक्त 12 डब्याचे लोकल चालत आहेत, त्या 15 डब्याच्या कशा कन्वर्ट करता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. इथे ज्या लोक फास्ट ट्रेन चालत आहेत एक्सप्रेसवे, त्यांना बोईसर किंवा पालघरसारख्या ठिकाणी थांबा दिला जात नाही. तर त्याच्यामुळे काही लोक आहेत की जॉबला जाताना उशिराने पोचतात किंवा साईडला गाडी काढली जाते केवा रोडसारख्या ठिकाणी किंवा बोईसरसारख्या ठिकाणी. तर त्याच्यामुळे त्यांचं जॉबला जाताना कधी लेट हे लागतं तर कधी त्यांना कामावरनं रिटर्न यावं लागतं. अशा वेळेस एक्सप्रेसवे ज्या ट्रेन आहेत त्यांना पालघर बोईसरमध्ये थांबा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. त्यानंतर ज्या ट्रेन लोकल चालत आहेत त्या 1-1 तासानंतर चालत आहेत, त्या अर्धा तासात कशा चालतील, जे डहाणू ते बोरिवलीपर्यंत चालायला पाहिजेत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला करायच्या आहेत. एक वृद्ध होते, त्यांनी असं केंद्राचे नवीन खूप मोठे प्रोजेक्ट येतात, पण जे चांगले प्रोजेक्ट आहेत ते गुजरातला हलवले जातात आणि जे विनाशकारी प्रोजेक्ट आहेत ते पालघर जिल्ह्यावरती किंवा महाराष्ट्रावरती लादले जातात. असाच एक विनाशकारी प्रोजेक्ट जो आहे वाढवण बंदर, तो पालघर जिल्ह्यावरती लादला गेलेला आहे. कारण काय, वाढवण बंदर ज्या ठिकाणी होत आहे तिथेच ज्या प्रभू रामचंद्राच्या नावाने ही BJP सरकार मतं मागत आहे, तिथेच त्या संकोदरच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या वडिलांचे, दशरथांचे पिंडदान झालेले आहे. अशा ठिकाणी हे वाढवण बंदर बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा विनाशकारी प्रोजेक्ट, त्याच्या आजूबाजूला 3 and 4 सारखा एक प्रोजेक्ट आहे, त्याच्याच बाजूला अणुशक्ती केंद्र आहे. उद्या भविष्यामध्ये काही अनुचित घटना घडली तर पालघरचा बराचसा भाग त्याच्यामध्ये नष्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हा असा विनाशकारी जो बंदर लागलेला आहे, वाढवण बंदर, हे ह्या जिल्ह्यातनं हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. कारण का आमचा एकच नारा आहे, एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. आज माझी उमेदवारी जाहीर होऊन कमीत कमी 20 ते 25 दिवस झालेले आहेत, परंतु महान्यूज 7 साठी गोवर्धन बिहाडे, वसई, पालघर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.